नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आज जात आहे मी कामोटी ह्या साईडला रूम बघायला. वहिनीनं मला फोन केला होता की ताई इकडे या, 2-3 रूमा खाली येता, तर तुम्ही इकडचं एरिया बघून घ्या आणि भाडं पण तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही इकडे येऊन राहा. तर वहिनीनं सांगितलं तसंच मी आज तयार झाले आणि कामोटी ह्या साईडला जाणार आहे रूम बघायला. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळी माहिती देणार मी की तिकडचा एरिया कसा आहे आणि भाडं किती आहे काय नाही. जर मला आवडलं तर मी नक्कीच तिकडं रूम घेणार. चला. तर रिक्षावाल्याचा फोन आला होता. तो बोलला की तुम्ही या साईडला या सिग्नलपाशी. तर सिग्नलपाशी चालली मी आता. त्या साईडला आहे रिक्षावाला. बघा इकडचं मार्केट बघा एवढं आहे, बस एवढंच लागते मार्केट, जास्त मोठं नाही, काहीच नाही. आणि मार्केटला जर मला जायचं असेल तर मी मुलुंडच्या मार्केटला जाते बस. तर त्या साईडला रिक्षावाला आहे बघा, तुम्हाला दाखवते. ह्या साईडला रिक्षावाला थांबला होता, मला बोलला समोर या. तर मी जाते बघते तो बघा, ते रिक्षावाला दिसते का, ते रिक्षावाला थांबला तर बघा. त्याला आवाज देते त्याला आता मी. हो का, हे रिक्षावाला आहे, ओळखीचाच आहे, जे पहिलं राहत होते का त्या साईडचा एरियाचा आहे मुलुंडचा. चांगला आहे रिक्षावाला, बिचारा गरीब आहे बिचारा. तर बसते रिक्षामध्ये आता. बापरे, हाँ हाँ हाँ, देखो गाड़ी. एक्सीडेंट झाला रे बाबा. ये अभी हुआ है। अभी हुआ है क्या? थोड़ा टाइम तो पहले हुआ है और ये 2-3 दिन रात में होता था, अभी तक क्लियर होता था। हाँ, गाड़ी भी अभी आया है ना, अभी हुआ है एक्सीडेंट. कर्नाटक की गाड़ी है। इसको लगा तो नहीं बाप रे. ड्राइवर को लगा है ना, माल थोड़ा ऊपर इधर से फास्ट आ रहा है। हाँ। नीचे करके वो टोकते रहेगा, गिर जाएगा। अच्छा, वासी. अच्छा, ये वासी का मार्केट है ना. ये पूरा दिख रहा है, वो तो वासी मार्केट है। हाँ हाँ. सब आम मिलता है क्या इधर? हाँ, सर इधर आके मुंबई आता है ना। अच्छा, अच्छा. 150 रुपये किलो रहता है। हाँ हाँ. इधर आके 400 रुपये किलो बेचते हैं। आंब्याचं मार्केट वाशी. ये अभी कितने नाका है? तुरबा कितने नाका है? तुरबा नाका है क्या? हाँ, ये कितने नाका है? ये ब्रिज क्रॉस करा तो ले रोड है। अच्छा अच्छा. सानपाड़ा बोलते मालूम, सानपाड़ा। सानपाडा. हाँ, वो राइट में सानपाड़ा। अच्छा अच्छा. कामोट्याला पोहोचला आता आम्ही. हे बघा. आगे से रिक्शा है ना, तो 5 नंबर है। हां. तर आम्ही पोहोचले बघा इथं. तर एरिया बघा, तर वहिनी पण येत आहे, तुम्हाला दाखवते बघा इकडचा एरिया कसा आहे काय नाही. तर हे बघा, हे बिल्डिंग अशा आहेत. सेंटर 5 मध्ये आम्ही आलो. वहिनी येत आहे,
हे सगळे बिल्डिंग बघा. वहिनी भेटल्या आम्हाला इथं. वहिनी रूम दाखवणार आहे आम्हाला. तर वहिनी कुठं आहे घर? जर थांबा ना, आता बिल्डरला फोन करू ना, नंबरवर फोन लावायचा. हां थांबा, फोन लावून नंतर त्याला ब्लॉक सोय आहे माझ्या. तर हे साईडला बघा जयंतीची सुरुवात झाली आहे. सजवलं किती मस्त, एकदा जोरदार जयंती होणार इकडं. बघा किती मस्त बॅनर लावले तर. हे बघा मस्त इकडं छान मस्त केलंय. बघा किती मस्त बॅनर बनले. मागच्या वेळेस चालतो तर नव्हतं, आता मला वाटतं हां आता जयंतीचं नाही का, जयंतीसाठी केलं बघा. इकडे दुकान वगैरे आहेत. मस्त केलंय ना. कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. रूम बघायला आल्यात कांबुठ्याला आता. किती छान सजलेले ते. तर हे बघा, ह्या आमच्या वहिनी आहेत. तर या या या, काय होत नाही, अहो काय होत नाही, या ना, पहिली बारच भेटतंय. तर हे लास्ट आहे तर मॅक्सिर आहेत म्हणून नॉर्मल आहे, असं काही नाही. ह्या वहिनी आहेत, हिने रूम दाखवायला लागले. वहिनीची जाऊ आम्ही जावा जावा हा, ह्या दोघी जावा जा. घ्या बरं. आणि ननंद आहे आमच्यामध्ये. मी आणि दादा आम्ही बघणार. ननंद भाऊजाई पण येतात, आम्ही ननंद भाऊजाई पण येतात, जावा जावा पण येतात. माझ्या आत्याची मुलगी यांना भाऊजाई दिलेली आहे. हो का, अच्छा अच्छा. परत सून आत्याची भांडण नको बाकीचे लागले तर भांडू मग. परत पुन्हा लय नाते. वहिनीची त्याच आत्याच्या मुलीची मुलगी हा, यांना भाऊजाई बी आहे. म्हणून म्हणते दादा एवढं ह्याच्यामध्ये येऊन दादाची गेले कसं काय एवढं नाते मजा करते बरं का दादा. तर हे बघा, हे ऑफिस आहे एजंटचं आणि हे त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आहे. जर तुम्हाला कोणाला कॉम्प्युटरमध्ये जर रूम पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं आहे. हे बघा, हे एजंट आहे जो ऑफिस. त्यांनी नाही तर आता येणार आहे, त्यांनी येतो बोली, त्यांचा मुलगा आला तो. त्या वहिनीच्या घरी बसले आम्ही. वहिनीची जाऊ आहे त्यांच्या घरी. तर वहिनी तर बसले आहेत बघा. परशी थंड थंड मस्त वाटतंय ना. चांगलं वाटायला लागले ना. बारण्या ते केवढ्याला दाखवा मला. तर घर पण मस्त आहे इकडचं. हे बघा त्यांचं घर पण मस्त आहे. गॅलरी आहे मस्त आहे. मस्त आहे. हे बघा. आज बेडरूम पण बघा केवढं. कोणाचं कसं बेडरूम दाखव काय नाही त्याच्यात. नका, ते चेंज करायला लागलेत ना. त्या वहिनी साडी घालतायत म्हणून नका. काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, जे एजंट आहे का ते इथं नाहीच, टाळा लावून कुठेतरी गेलेत बाहेर. तर आता बसल्या वाट बघत. हो, बारणी आहे ना यांची. गॅलरीत बोलतात वहिनी. अरे देवा, बाई माझ्या जावायचे कपडे वाळत घालायचे पडले तर. हे बघा आपल्या कामं. गॅलरी त्यांची. झाडं वगैरे मस्त लावले. तिसरा माळा आहे वाटतं. हे मस्त हवा वगैरे यायली. हा, ही गॅलरी आहे बघा, एवढी मोठी. गॅलरी 4 माणसाची आहे बाबा. हो, लेकरं येऊन किंवा 5-7 लेकरं, 7-8 लेकरं. तर ही आहे बघा बिल्डिंग. इथं रूम बघायला आले आम्ही आता. इकडून जाऊ शकतो तेव्हा तिकडे येत होते. स्वस्तिक राधा. बघू आता कोणची रूम. हे एरिया बघा. एरिया ते एजंट आहेत दाखवायला मित्र. ही रूम आहे. हे किचन.
संडास. टाक्या दोन आहेत वाटतं तिला मोठी 700 लिटरची टाकी. कोणची ती ना? 700 लिटरची ही 500 लिटर. ही 500 लिटरची पूर्ण स्टाईल. तर हे बघा एजंट नाही आहे तर रूम वगैरे काय बघितले नाही. एक रूम बघितली होती फक्त. तर ती रूम खूप भाडं बोलतात आणि डिपॉझिट पण खूप जास्त बोलतात. तर हे एजंट नाही आहे आता, दुसरीकडे गेला आहे. 2 तास झालं वाट बघते, आलं नाही एजंट अजून. तर थकून गेले मी उन्हामध्ये, तहान पण लागली मला. तर एजंटच नाही आहे, ते कुठेतरी गेले तर रूम दाखवायला. त्यांना कॉल केला, 2 तास झालं. ते बोलले की 4पर्यंत येतो, पण आमचा रिक्षावाला बोलतो की मी नाही थांबणार आता. तर बघू आता काय होते काय नाही. तर हे बघा, ही एक रूम बघितली. हे बघा, हे किचन आहे. हे पियायचं पाणी प्यायचं पाणी इथं येतं, ह्या नळाला येतं. या आणि हा टाकीतलं येतं. टाकीतलं पाणी. टाकीतलं सगळं म्हणजे हां हां जोडलेलं आहे. टाकीत इकडे येतं, हां. बेसिनला पण येतं आणि सगळी त्या बाथरूमच्या नळा पण येतं, इकडे पण येतं. तर हे संडास बाथरूम आहे इथं, आणि इथं आंघोळीची मोहरी आहे. आणि हे बघा, हे फर्निचर केलेलं आहे सगळं. हे खिडकी आहे. हे बघा, हे आजी आहे तिथलच्या. तर बघा, भेटले होते तर नवीन पहिलीच भेट होती आमची. तो लई गरीब गाय आणि आता एकदम वाघीन झाले आता. का असं? हा, नंदाला प्रेमानं बोलताय. हो का? इतकं चिडवायला लागला. आणि बघा अजून कोण आले, सोनाली ताई सुद्धा आल्या आता. मी आल्याशिवाय रूम भेटला नाही, रूमची लाईन नाही तर अशा बसल्या होत्या. तेव्हा मी जेव्हा रस्ता दाखवला तेव्हा रस्ता भेटला. द्या हो बाबा ह्यांना. ते आजी आहे का? आजी कशा आल्यात ना ते याच्यातून काय बरे आहे ना? त्या वहिनीकडे बसल्या आता बघा. बसायला पण मस्त आहे, खाली कपाट पण येतं, कडापी पण आहे, मस्त आहे मुलांना बसायला. लाईट गेली तरी बाईला लय रूम आवडले बाबा, काय करावं आता. ते आता ताई सरपंच माझ्या मैत्रिणीचे रूम आहे हा, ह्या वहिनीच्या मैत्रिणीचे रूम आहे, म्हणून तर ना जास्त हे व्हायला लागले आणि भांडायला लागले आता ते मला. तर बघा, आमच्या घर मालकीनी ह्या येतात, ह्या येतात ताई, आमच्या ताई. यांचं घर आहे हे, मस्त घर आहे ताई तुमचं. अरे स्वतः करतात ना काम. हा हा, त्यांचं कार्ड येते, काय असलं पण तसं सांगा त्यांना. बरं बरं. इंटरनेटचं काम करतात पूर्ण ते. हो का? हा. तर ह्या बघा, ह्या भांडणं करायला लागल्या तर नुसत्या. काय हो, तुम्ही काय भांडणं करताय? तिने काय केलं, यांच्याशी बोलत होते हो, या एकही आयटम चांगला सांगायला नुसतं बघ 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 करायला. मी जेव्हा रस्ता दाखवला तेव्हा रस्ता नुसतं एक बोलले नाही चला म्हणून. या दोघींचे भांडणं होतच राहतात. तर रूम खूप छान आहे, मला खूप आवडली आणि व्हिडिओ पण केला आहे, तुम्हाला दाखवे बघा तुम्ही, तुम्हाला पण आवडली असेल रूम. इतक्या दिवस फिरून फिरून किती फिरले मी, तेच ना. भाडं पण मस्त आहे आणि डिपॉझिट पण आहे. मेन तर आधी परेशान झालत्या, तोंड बारीक केलं तर डोळ्यात पाणी आलतं. पैसे म्हणजे पैसे देऊन इथपर्यंत येऊन मग नाही काम झालं, माणसाला कसं तरी वाटतं ना. हो ना. झालं काम झालं यशस्वी. हो. मग त्याने भाडं वगैरे काही तेवढं काही नाही आहे आणि डिपॉझिट पण काही नाही आहे. चांगली आहे, मस्त आहे रूम. चला आता घरी.